भारतीय प्रजासत्ताकाचा 63वा वर्धापन दिन पुण्यामध्ये पोलीस संचलन मैदान शिवाजीनगर इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केलं। त्यावेळी त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, जिल्हाधिकारी विकास देशमुख, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते। पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्या संयुक्त संचलनाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। उत्कृष्ट उद्योजकांना आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांच्या प्रतिनिधींचे सत्कारही या प्रसंगी करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात सध्या ऐरणीवर असलेल्या सर्व समस्यांचा आपल्या भाषणात आढावा घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली। समाजात माता भगिनींच्या संदर्भात काही वाईट घटना घडलेल्या आहेत, त्या कदापि घडता कामा नये याबद्दल आपण प्रयत्न करतोय। दिल्ली पासून आपल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा अनेक शहरांच्या मध्ये आणि गावांच्या मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या मध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे। पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी अशा घटना अत्यंत चिंताजनक आणि लाजिरवाण्या आहेत। आपल्या माता भगिनींवरील अत्याचाराच्या अशा घटना थांबवण्यासाठी आपण सर्वांनीच पुढे येण्याची गरज आहे। कुणावर अन्याय होत असताना निष्क्रिय राहणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला मदत करण्यासारखंच आहे। त्यामुळे यापुढे महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण पुढे आलेला दिसेल अशी अपेक्षा आणि विश्वास आज प्रजासत्ताक दिनी मी व्यक्त करतो। उद्याचा समृद्ध, प्रगतिशील आणि शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न पाहत असताना या देशातील युवा पिढी देखील निरोगी, निर्व्यसनी आणि सुदृढ असावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। एनसीसी, ट्रॅफिक पोलीस, एसआरपी, अग्निशामक दल, होमगार्ड, गाईड, स्काउट, पोलीस बँड पथक, स्त्री भ्रूण हत्या विरोधी दल, भूजल सर्वेक्षण आदींच्याकडून अजित पवार यांना मानवंदना देण्यात आली। ऐटबाज पेहराव करारी बाणांनी शिस्तबद्ध डौलदार चाल, शस्त्रांनी सज्ज खास प्रशिक्षित जवानांचा हा दस्ता शानदार मानवंदना जलद प्रतिसाद पत्र। लष्कर पोलीस ठाणे पुणे शहर या ठिकाणी नेमणुकीस असणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक एस.बी. लोखंडे यांच्या शानदार नेतृत्वाखाली ही मानवंदना आहे। पुणे शहरातील महिलांच्या प्रश्नाची उकल करणाऱ्या महिला पोलीस दलाची सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. राऊत यांच्या शानदार नेतृत्वाखाली पुणे शहर वाहतूक विभागाचा हा दस्ता प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरकतो आहे। ही मानवंदना आहे अग्निशमन दलाच्या दस्त्याची। ना जीवाची पर्वा ना मृत्यूची खंत, जीवित रक्षा हेच आमचं ब्रीद। ही शानदार मानवंदना आहे स्टेला मारिस हायस्कूल या शाळेच्या विद्यार्थिनींची। देशभक्तीपर गीतांनी आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या खुऱ्या अर्थानं
रंगत भरणारं ASI खंडागळे पुणे शहर यांच्या नेतृत्वाखाली येणारा वाहतूक शाखेच्या वाहन चालकांचा, रायडर्सचा, ट्रॅफिक कॉप्सचा त्याचं नेतृत्व करतात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार. महत्वाच्या व्यक्तींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर तातडीनं पोहोचणारं वाहतूक शाखा पथक आणि त्यापाठोपाठ महिला मार्शल यांचा हा दस्ता. नव्यानं पोलीस आयुक्त यांनी हा दस्ता पुणे शहरात इंट्रोड्यूस केलेला आहे. श्वान तेजा, जर्मन शेफर्ड जातीचा हा श्वान 6 वर्षांचा. आंतरराष्ट्रीय जलवर्ष म्हणून जाहीर केला आहे. राष्ट्रीय सेनेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सण आणि दिवस साजरे केले जातात या उपक्रमांची माहिती देणारा हा चित्ररथ. या अभियानाची माहिती देणारा चित्ररथ विंधन यंत्र याची माहिती देणारा हा चित्ररथ. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विविध शाळा आणि संघटनांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. रेल्वे पोलीस तसं विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या प्रसंगी संचलन केलं. पुणे विभागाचे विभागीय रेल्वे मॅनेजर विशाल अगरवाल यांनी ध्वजारोहण केलं. प्रवीण दुर्गुडे पाटील अपने जत्थे के साथ स्काउट एंड गाइड अंजलि वर्टी जी तथा नम्रता दोंदे जी. या प्रसंगी बोलताना विशाल अगरवाल यांनी मध्य रेल्वेच्या 5 मंडलांना जोडणाऱ्या नव्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. पुणे विभागाच्या कामगिरीचा आढावा घेत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीची कामगिरी अधिक सरस असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच रेल्वेच्या विस्ताराबद्दल, भविष्यातील नव्या योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली. मध्य रेल की पहली 3 तिमाहियों का कार्य निष्पादन अन्य भारतीय रेलों के औसत कार्य निष्पादन की तुलना में काफी बेहतर है. पिछले वर्ष की तुलना में हमारा प्रभाजित अर्जन 6,967 करोड़ रुपए रहा है, जो 21% की वृद्धि दर्शाता है.